नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डी.वाय नर्सिंग यूट्यूब चॅनल। तर पहा, आज एक नवीन एनएचएम अंतर्गतची वॅकन्सी घेऊन आलोय, जी की महानगरपालिका अकोला संदर्भामध्ये आहे। जे या ठिकाणची भरती असणार आहे, ज्यामध्ये फक्त एएनएमची वॅकन्सी निघालेली आहे। जीएनएम वगैरे यांची भरती नाही आहे, फक्त एएनएम या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। जर एएनएमचे विद्यार्थी नसतील तर नक्की जीएनएमचा चान्स दिला जाऊ शकतो। तर पहा, या ठिकाणी एएनएमची भरती आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्की प्रतिसाद द्यायला विसरू नका। तर चला व्हिडिओ स्टार्ट करू। तर पहा, या ठिकाणी नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत पद भरती निघालेली आहे, जी की नागरी आरोग्य अभियान महानगरपालिका अकोला या जिल्ह्यामध्ये कंत्राटी रिक्त पदाकरता जाहिरात आहे। एएनएम ऑक्झिलरी नर्स मिडवाइफरी या पदाची ही भरती आहे। महानगरपालिका अकोला जे या ठिकाणी तुम्हाला जॉब करायचं आहे। एकूण जे पद आहेत या ठिकाणी 16 आहेत। बरेच चांगले पद आहेत। काही ठिकाणी काही महानगरपालिकेमध्ये किंवा एएनएमची जागा आहेत 1 किंवा 2च जागा निघतात। त्यासाठी जे जास्त जागाच्या शोधामध्ये 10-20च्या शोधामध्ये आहेत, तर त्यांच्यासाठी हे चांगली संधी असू शकते। वय मर्यादा जी दिलेली आहे, ओपनवाल्यांसाठी 38 आहे आणि राखीववाल्यांसाठी 43 आहे। म्हणजे ठीक आहे, 38 आणि 43 या ठिकाणी वय मर्यादा दिलेली आहे। एवढ्यापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर तुमचं एएनएम मध्ये डिप्लोमा असणं गरजेचं आहे, एमएनसी पण असणं गरजेचं आहे, आयएनसी पण चालतं। त्यामध्ये पहा, एनटीसी मध्ये 2 जागा निघाल्या आहेत, एसीबीसी मध्ये 5 आहेत, ईडब्ल्यूएस मध्ये 4 आहेत आणि ओपनवाल्यांसाठी 5 आहेत। तर एकूण सॅलरी तुम्हाला दर महिन्याला फिक्स्ड एकत्रित मानधन हे 18,000 भेटणार आहे। कंत्राटी पदभरती असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी बाकी भत्ते जे आहेत शासकीय नियमित पदामध्ये भेटतात, ते नाही भेटणार तुम्हाला। यामध्ये तुम्हाला 11 महिने 29 दिवसासाठी ही जॉब असेल। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काम जर चांगलं असेल तर नक्कीच तुम्हाला परत 11 महिने 29 दिवसाचा जॉब दिला जाऊ शकतो। ठीक आहे, त्यानंतर दुसरं पद असणार आहे TBHV। ठीक आहे, ट्युबरक्लोसिस हेल्थ व्हिजिटर जे असतं, म्हणजेच TBHV ट्युबरक्लोसिस हेल्थ व्हिजिटर या पदासाठी ही भरती आहे, जे की टीबीच्या घरोघरी जाऊन तुम्हाला पेशंट जे आहेत त्याच्यामध्ये व्हिजिट करायचं असतं या पदामध्ये। महानगरपालिका अंतर्गत पद आहे। सेम यामध्ये भरतीचा वयमर्यादा 38-43 असणार आहे। एक या ठिकाणी पद आहे। ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे सायन्समध्ये किंवा 10वी-12वी आणि कामाचा अनुभव जर एएनएम असेल किंवा LHV असेल किंवा MPW म्हणून असेल तर नक्कीच भरू शकता। पहा, यामध्ये जे पद या ठिकाणी एएनएम साठी पण या ठिकाणी LHV एएनएम पण या ठिकाणी भरू शकतात। ठीक आहे, लक्षात असू द्या। VJA साठी जागा आहे 15,500 या ठिकाणी भरती आहे। काही विद्यार्थ्यांचं जर या ठिकाणी 16 मध्ये जर बसलं नाही असं तुम्हाला वाटतं एएनएमचे जे कोणी असेल, तर त्यांनी या पदासाठी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता, कारण या ठिकाणी पण तुम्हाला एलिजिबल केलेलं आहे। फक्त अडचण एक आहे, या ठिकाणी पगार जे आहे ॲज कम्पेअर टू इथं थोडंसं कमी असणार आहे। 15,500 आहे, त्या ठिकाणी 18, या ठिकाणी 15,500 पगार आहे। त्यानंतर पुढची काही माहिती पाहून घेऊ आपण। तर पहा, या ठिकाणी अटी व शर्ती काही दिलेले आहेत, तर ते पण पाहून घेऊ। सुरुवातीला काय सांगितले पहा, जाहिरातीतील पदे राज्य शासनाच्या नियमित पदे नसून निव्वळ कंत्राटी येतं। त्यामध्ये तुम्हाला कोणताही हक्क सादर करता येत नाही कायम करण्याचा वगैरे। तसेच या पदासाठी शासनाची नियम लागू राहणार नाहीत। त्यानंतर अर्जदार हा शारीरिक मानसिक दृष्ट्या सक्षम असावा असं या ठिकाणी सांगितलेलं या पदासाठी। त्यानंतर त्याच्यावर कोणतेही गुन्हे वगैरे अर्जदाराविरुद्ध कोणतेही फौजदारीचे गुन्हे दाखल नसावे। त्यानंतर 11 महिने 29 दिवस करता नेमणूक दिली जाईल। ऑलरेडी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे। वय मर्यादा पण तुम्हाला सांगितलेली आहे 18 ते 43 पर्यंत या ठिकाणी दिलेली आहे। कमीत कमी वय तुमचं जे आहे 18 वर्ष पूर्ण तर पाहिजे। 18 वर्ष पूर्ण असल्यावर तुम्ही नक्कीच फॉर्म भरू शकता। फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, जे ओपनवाले आहेत त्यांच्यासाठी 150 आणि ज्यांची कास्ट आहे त्यांच्यासाठी 100 या तुम्ही DD काढावं लागेल। DD हा तुम्हाला नॅशनल बँकेचा काढावा लागेल। ठीक आहे, बँक ऑफ इंडिया वगैरे असे जे काही आपलं स्टेट बँक ऑफ इंडिया ते नॅशनल बँक आहे तर त्यांच्यामध्ये काढायचं आहे। DDचं नाव हे असं असणार आहे, कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी अकोला EPF अकाउंट या नावाने तुम्हाला काढायचा आहे। ठीक आहे, DD। त्यानंतर तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे। तर अर्ज सबमिट करण्याचा पत्ता जो दिलेला आहे पहा, 27/10/2025 पासून 31/10/2025 पर्यंत। आवक जावक विभाग RCH NUHM नॅशनल अर्बन हेल्थ मिशन अंतर्गत कार्यालय पन्नालाल खंडेलवाल मनपा शाळा मुख्य पोस्ट ऑफिसच्या 15 मुख्य पोस्ट ऑफिसच्या बाजूला अकोला येथे
सबमिट करायचं आहे. 31 तारखेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. लक्षात असू द्या तुम्हाला हे डी काढायचा आहे 100 आणि 150 रुपयाचा, त्यानंतरच तुम्हाला हे सबमिट करायचं आहे. त्यानंतर काही डॉक्युमेंट, वयाचा पुरावा, त्यानंतर तुमचे सर्व मार्क मेमो, पदवी वगैरे, गुणपत्रिका, काउन्सिलचं रजिस्ट्रेशन, शासकीय तुम्ही काम करत असाल तर त्याचा अनुभव, या सर्व गोष्टी तुमच्यापाशी असल्या पाहिजे. या सर्व गोष्टी घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं जाईल. शॉर्टलिस्ट म्हणजेच तुमचे जे काही फॉर्म त्यांच्यापाशी पोहोचलेले येतं. उदाहरणामध्ये 100 फॉर्म आले असतील तर 100 फॉर्ममध्ये सर्व फॉर्म तपासले जातील. काही फॉर्म जर नाव चुकीचं असेल, काही गोष्टी कमी असतील तर ते फॉर्म रिजेक्ट करण्यात येतील. रिजेक्ट केल्यानंतर फॉर्म जर उदाहरणामध्ये 40 किंवा 50 उरले तर मग त्या 50 विद्यार्थ्याचं एक लिस्ट लागेल. लिस्ट लागल्यानंतर मग त्यांचा इंटरव्ह्यू वगैरे केला जाईल. ठीक आहे. त्यानंतर पहा, अशा प्रकारचं तुमचा अर्ज आहे. हे अर्ज आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे अर्ज घेऊ शकता. याची लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, म्हणजेच ते कमेंट सेक्शनमध्ये जे डिस्क्रिप्शन बॉक्स असतं त्या ठिकाणी खाली जाऊन तुम्ही लिंक घेऊ शकता. त्यामध्ये गेल्यानंतर तुम्ही PDF जाऊन टेलिग्राम चॅनलवरून घेऊ शकता. माहिती सर्व तुम्हाला व्यवस्थित भरायचं आहे. फोटो, उमेदवाराचे नाव, सर्व माहिती, त्यानंतर ईमेल ID वगैरे, अनुभव, त्यानंतर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित भरून जे आहे 31 तारखेच्या आत सबमिट करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी एक लहान कुटुंबाचं एक प्रमाणपत्र आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, हे कंपल्सरी तुम्हाला भरून द्यावं लागतं. म्हणजेच एका कुटुंबामध्ये 2 मुले असले पाहिजे. त्यापेक्षा जर जास्त असतील तर त्या व्यक्तीला, त्या मेंबरला जे आहे, तो जे कोणी एक्झाम देणार आहे त्याला रिजेक्ट करण्यात येईल, असं या प्रमाणपत्राचा अर्थ होतो. त्यानंतर तुम्हाला एक मेडिकल फिटनेस पण असेल तर घेऊन जावा, कारण तो पण या ठिकाणी लागेल. आणि हा व्हिडिओ तर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला तुम्ही लाईक करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो. आणि चॅनलला पण फर्स्ट टाईम आला असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. असे डेली अपडेट जे आहेत आपल्या चॅनलवर आपण अपलोड करत असतो. ANM GNMचे विद्यार्थी बरेच आहेत जे आपल्या चॅनलवर सबस्क्राईब असतात. ते विद्यार्थी बरेच सांगत असतात की ANM GNMची वॅकन्सी आणत जावा सर, किंवा असेल तर पहा, ही भरती वगैरे जे आहे केव्हा पण अपडेट होते, त्यावेळेस आपण लगेच आपल्या चॅनलवर अपडेट करण्याचा प्रयत्न करत असतो. वेबसाईटवर जेव्हा भरती येईल आपण लगेच अपलोड करण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून तुम्हाला ही माहिती लवकरात लवकर भेटेल आणि तुम्ही त्या ठिकाणी या भरतीचा लाभ घेऊ शकता. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.